काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याची टीकाही त्यांनी केली। आमच्या सरकारचा नव्या युगाचा प्रारंभ होत असून मोठमोठी खोटी आश्वासनं देणाऱ्यांच्या युगाची अखेर होणार आहे, असं ते म्हणाले। पंतप्रधानांनी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मोठं यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला। 370 कलम रद्द झाल्यामुळे काश्मीर आणि देशात एकतेची भावना अधिक दृढ झाली आहे। काश्मीरमधील पर्यटन आणि निवडणुकीत त्याचं प्रतिबिंब दिसतं, असं ते म्हणाले। 370 कलम हे 3-4 कुटुंबांसाठी जिव्हाळ्याचा मुद्दा होता। आपल्या स्वार्थासाठी त्यांनी याचा फायदा घेतला। सर्वसामान्य जनतेला याचा तोटाच झाला, असं त्यांनी सांगितलं। लोकसभेच्या 7व्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचाराला जोर आला आहे। भाजपाचे मुख्य प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज झारखंड आणि पश्चिम बंगाल इथं प्रचार सभा होत आहेत। पंतप्रधानांनी झारखंडच्या दुमका इथं प्रचार सभेला संबोधित केलं। विरोधी पक्षांना घोटाळा करण्याची संधी मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार हटवायचं आहे, असा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला। आपल्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाच्या एवढ्या काळात आपण कधीच नोटांचा डोंगर पाहिला नाही, मात्र विरोधी पक्षांच्या अधिकाऱ्यांकडे पैशांचे डोंगर पाहायला मिळत आहेत। हे पैशाचे डोंगर घोटाळ्यातून उभारल्याचा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला। जामुमो, कांग्रेस, आरजेडी, ये लोग खुलेआम बेशर्मी के साथ धमकी दे रहे हैं। वो कहते हैं मोदी को हटाना है, और क्यों हटाना चाहते हैं? ताकि फिर से उनको घोटाले करने का मौका मिल सके। मैं जरा आपसे पूछना चाहता हूं, क्या ये घोटाला करने देंगे? क्या घोटाला करने देंगे? क्या आप इंडी वालों को गरीबों का हक लूटने देंगे? क्या पूरी ताकत से बताइए, लूटने देंगे क्या? गेल्या 10 वर्षात देशात जे काम झालं आहे ते पुढील 5 वर्षही तसंच चालू ठेवायचं आहे। पुढील कार्यकाळात 3 कोटी घरं उभारली जातील, यात सर्व वंचित नागरिकांना घरं दिली जातील, असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं। यानंतर पंतप्रधान पश्चिम बंगालमधल्या बारासात इथं आणि त्यानंतर 4 वाजता जादवपूर इथं मोदी यांच्या प्रचारसभा होणार आहेत। पश्चिम बंगाल इथं संध्याकाळी ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहतील। नंतर उत्तर कोलकाता इथं प्रचार फेरीत पंतप्रधान सहभागी होतील। संध्याकाळी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला ते पुष्पांजली देखील अर्पण करणार आहेत। भाजपा नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या आज ओदिशा इथं चांदबाली, पानीकोयली आणि निमापाडा इथं प्रचार सभा होणार आहेत। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आज हिमाचल प्रदेशात प्रचार सभेत सहभागी झाले असून मंडी आणि शिमला इथं त्यांच्या सभा होतील। विरोधी पक्षांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याबरोबर आज उत्तर प्रदेशात संयुक्त महासभेला संबोधित करणार आहेत। त्यांच्या रुद्रपूर आणि वाराणसी इथं सभा होणार आहेत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज पंजाबमध्ये प्रचार करणार आहेत। दुपारी 1 वाजता अमृतसर